पातेलं ठेवले मी गॅसवरती. गरम पाण्यात 10 मिनिटं भिजत ठेवायचे आहे. 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. गरम पाण्यातून काढून गॅसवर पिळून काढायचं आहे. हे सोयाबीन छोटा आहे, मोठ्याचं घेतलेलं नाही. अर्धा चमचा जिरे, मोहरी अर्धा चमचा, एक पान घेतलेलं आहे, कांदे, एक टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. मी लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या खलबत्त्यावर बारीक केलेल्या आहेत. त्या बेसनचं जर पीठ वापरलं तर भाजीला एक वेगळीच चव येते. अर्धा चमचा हळद, लाल तिखट चवीनुसार. इथे मी 1 चमचा दही घातलेला आहे, त्यामुळे भाजीला असा फ्लेवर येतो. पाणी घातल्यामुळे सगळे एकजीव होत आहे. छान असं मस्तपैकी हलवून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ, त्यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर घालणार आहे. मस्तपैकी परतून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.